या तुमचा मान. आता देवक्या तू आहेस, त्यामुळे लग्न घरातले देव लग्नाच्या ठिकाणी नेऊन पोचायची जबाबदारी तुझी आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशी काय काम काढू नकोस. नाही काढत नाना काम, लग्नाला येणारच की मी. हा चला नाना येतो मी. या सॉरी या लवकर आला. होय, आता गाण्याचा कार्यक्रम झाला की बांगड्या भरून घेऊ. हा तर तुम्ही बसा की चहा ठेवते. या बोल की काय झालं. मुहूर्तमेढ झाली, आता गाण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि मग मी तुझ्या नावाचा चुडा भरणार आणि तो चुडा सगळ्यात आधी तू बघावास अशी इच्छा आहे माझी. मग काय प्रॉब्लेम आहे. अरे पण भेटता कसं येणार तेच कळना झालंय. आता भेटूया का. भेटायची तर लई इच्छा आहे, पण आता भेटणं शक्य नाही ना, घरी सगळेजण आहेत. मग काय झालं. मग काय झालं, काय भेटणार कसं. माग भेटूया. काय सारखे फोनवर असतेस ग आणि सगळं काय सांगायचं असते. का की ते असं सगळं सांगायचं नसतं. मग लग्नात भेटायची काही उत्सुकताच राहत नाही आणि काय कौतुक पण राहत नाही. बरं चल खाली बघ काय काय चाललंय आणि काय चाललंय कसं चाललंय सगळं नीट लक्ष देऊन बघ. चल चल की. राहुल्या, तू काय घोळबीळ घालू नकोस. नाही तर इकडच्या साड्या तिकडं आणि तिकडच्या साड्या इकडं करशील आणि लग्नात भांडण लावशील. भांडण कसलं भांडण जिजे. अरे तुला नाही ठाव, त्या बायकांचं लय असतं. तिला भारी साडी दिली, मला हलकीच दिली म्हणून म्हणते काय गोळ करू नकोस. अगं जिजे, हा ह्या वेगळ्या साड्या आहेत, कुठं ठेवू. पुष्पे, ह्या साड्या कोणाच्या आहेत ग. अगं बाई, ही सोमनची साडी आहे आणि ही नीलमची होय. आणि ही माझी साडी आहे. मी त्यांना सांगितलं होतं ही वेगळं पॅकिंग करा म्हणून. आता त्यांच्या बी साड्या ह्याच्यातच आल्या वाटतं. साड्यांच्या निमित्तानं शितलीला भेटता येईल. हा मामी द्या साड्या, मी देऊन येतो. परत घोळवायला नको ना. हे थांब, तू कुठे चाललेस. अगं या साड्या देऊन येतो ना त्यांच्यात. परत त्यांना वाटायचं घेतलं का नाही. गप बस, आता कुठं बाहेर नाही जायचं. आणि हे बघायच्या आता त्या घरात जाऊन हे काम कर ते काम कर, हे काय बरं दिसतंय का र. अरे तर तू जावाय व्हायचं त्या घरातला. पुष्पे, त्या साड्या घेऊन राहुल्याला पाठवून द्या आता. हा राहुल्या, ह्या 2 साड्या तिकडे देऊन ये. आणि हे बघ, तिकडे साड्या द्यायला गेलास का नाही, ती गप्पा मारत बसू नको, लगेच ये. आणि काय काम सांगितलं करायचं नाही करायचं. आता तू पोराकडचा आहेस आणि पोरीकडची कामं करायची नाहीत बर का. लगेच ये. हा
धावले. अरे तू कशाला बाहेर आलायस? अरे बुंबलू नको, हळू बोल. खूप लाग. मी काय दिसतोय काय कुणाच्या बापाला? ऐका कोण? नाही कोण, ग बस. अरे पण आज्या, अरे असं बाहेर यायचं नसतंय. अरे माहितीये मला, सांगतोय तेवढं ऐक. तिकडे गेल्यावर ना शीतलला भेट. तिला मला काय बी करून घरातून बाहेर पड, हं? आणि गोट्याची भेट. हा सांगतो. आज्या, अजून काय अंगठी बिंगठी द्यायची आहे का? जा, लई शहाणा आहेस. छान नाही मी. गानाजी बरीला ग गानाजी बरीला गानाजी बरियला ग गानाजी बरियला. सवा खंडिया तांदळाचा ग खंडिया तांदळाचा सवा खंडिया तांदळाचा ग खंडिया तांदळाचा. शीतल मैना माझी ग शीतल मैना माझी. बायकांचा कार्यक्रम सुरू आहे इथं. तू काय करतोयस? ते साड्या. दे इकडं माझ्याकडं. शीतल आहे का? जरा बोलायचं होतं. ती कामात आहे, तू जा. हा. इकडे येऊ नकोस परत. ए चाल बघ येड. ए काय म्हणली? जा, परत येऊ नको इकडं. का? कार्यक्रम चालू होता, शीतलची बोलायचं म्हटलं तर आता नाही, नंतर म्हणाली. अरे कुणाबद्दल सांगतोयस? शीतलची मैत्रीण कोमल, मुलायम. ए हो ब्लॅक. अरे शितली काय म्हणली? ती भारी दिसत होती शीतलची मैत्रीण. अरे ते जाऊ दे, शितली काय म्हणली ते सांग. कसलं भारी डोळं होत, कसली भारी स्माइल होती. ठीक आहे, ती गेलंय कामातनं. एक काम कर, तू जा. हा त्याला सांग माग भेटायला बोलले म्हणून, आणि काय होतं ते सांग मला येऊन. जा. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग.
आमच्या नवरीला चांगल्या बांगड्या भरा जरा जरा धडपडी आहे ती. काके अगं पण कुठल्या बांगड्या भरायच्या सांग की. अगं बाळा नवरीचा सुद्धा ठरलेला असतो तोच भरायला लागतो. होय मग भरा. अहो शीतलच्या हातावर मेहंदी नाही आणि चुडा कसा काय भरताय? अहो ते जरा गडबड झाली ना अचानक ठरलं सगळं. मी काय म्हणते आता नावापुरते 4 बांगड्या भरा आणि पुन्हा मेहंदी काढलो सगळा चुडा भरा. चालेल. ए खाली खेळ की तिकडं. ए विक्या ये इकडे. हा आलो. ये इकडे. काय झालं? अरे काय का कुठं आहेस तू? हा बहिणीचं लग्न आणि भाऊच गायब वय. अहो नाही तेच विचारायला आलतो काय मदत हवी का? बरं झाला आलास. असं कर सुनेच्या घरी जा आणि त्याच्याकडनं रिकामी पोती घेऊन ये. हा सांगून ठेवलं मी त्याला. जा. अहो पण आता पण नको न बिन नको काम पडल्यात नाही घरात. जा लवकर. नाही तसं नाही. जा लवकर पाच दिवशी. यार सारा की इकडं. ए अरे गेला नाहीस तू अजून? हा चाललोय. शितले आजीच्या नावाचा चुडा भरतीस नीट सांभाळ बर का नाहीतर कुठेतरी जाऊन धडपडशील. ऐ शीतल तू आज्याच्या नावाचा चुडा आज हातात भरणार पण मी तो हातात राहू देणार नाही. कुठं निघालायस? निरोप दिलास का नाही? अरे नाही मलाच कामाला लावलंय. हे काय पुत्या नाही चाललोय. अरे काय लेखा इक्या तू एक काम सांगितलं ते बी करता आलं नाही तुला. तुझ्या दरोडा दम आहे ना तर तूच जा. आयलं लग्न तुमच्या दोन्ही घरची कामं आम्ही करतोय. अरे पण जा. राहुल्या आता पहिल्यांदा आजाला फोटो काढून दाखवते. भैया आणलंच वय. हा बरं झालं आत नेऊन ठेवतो आपण. नाही राहू द्या राहू द्या. मी आहे ना. मी आहे ओ. ए ध्रुव अरे इथं कशाला खेळताय? मैदानात जाऊन खेळा की. फोटो काढायचाय अजिंक्यला पाठवायसाठी.
राहू दे, मी काढतो ते अहो द्या हो. हा. बॅक कॅमेरा. स्माइल प्लीज. अहो स्माइल करा ना. बरं एखादी पोज द्या. पोज द्या. ही अशी ही अशी पोज द्या. पोज द्या हो अशी अशी पोज द्या. असं धरा. हात सोड, हात सोड सांगून ठेवती. आम्ही जर काही एखादा हात धरला ना मग कधीच सोडत नाही. आधीच काय ते हात सोड. अहो काय झालं? हा बघा ना शीतलला बांगडी लागली. काय? अगं बाई असं कसं झालं? अहो त्याचं काय झालं, मी पोतं ठेवायला वर आलो, बघतो तर काय बांगडी फुटली. अहो फुटली म्हणू नका, वाढली म्हणायचं असतंय. तू बस इथं बस. दरे कशाला गडबड करतीस ग? पकडे. अगं बाई या पिशव्या इथंच राहिल्या होय. आई राहू द्या मी घेतो. या इकडे तुम्ही या. शीतल काळजी घ्या. आई हे कुठे ठेवायचे? चला चला. सांगते मी. तुम्ही अगं मागच्या दारानं आलो. बघू थोडा बघू. शितले काय गे? शितल्या काळजी घेत जा की ग. तुझी काळजी तुलाच घ्यायला पाहिजे ना. आणि हे बघ तू आता एका फौजीची बायको होणार आहेस. असं रडून नाही चालणार. भाऊजी आता तुम्ही काय बी काळजी करू नका. स्वतःची काळजी कशी घ्यायची हे मला चांगलं कळले. इथनं पुढं मी रडणार नाही आणि कुणाला काही बोलणार बी नाही. फौजीची बायको काय असते हे आता कळलंच.